नमस्कार, मी रागिनी चेडे आणि आपण पाहत आहात रंग अंतरंगातले, जिथे शब्द फक्त ऐकले जात नाहीत तर ते मनाला स्पर्शून जातात. आज आपण ऐकणार आहोत असा लेख जो केवळ विचार करायला लावतो असं नाही, तर आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही प्रकाश टाकतो. लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील हा लेख आपल्याला विचारांची एक नवी दिशा देतो. आपल्या कृतींमागे जर मूल्यांची भावना नसेल तर जीवन कितीही यशस्वी असलं तरी त्यात समाधान असतंच असं नाही. आजच्या या लेखात केवळ उपदेश नाही तर आपल्या आतल्या आवाजाशी गाठ घालणारी एक शुद्ध भावना आहे. मूल्यपूजा. आपल्या हातून घडणारे कर्म आणि अंतःकरणातील विचार यांचा चित्तावर संस्कार होत असतो. हे संस्कार प्रारंभी जागृत पातळीवर जाणवत नाहीत. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात नेणीव पातळीवर त्यांचे कार्य चालू असते. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे संस्कारातूनच आकारास येत असते. शुभ संस्कारातूनच सद्वृत्ती भक्कम होत असतात. यासाठी विचारांची संगत ही महत्त्वाची बाब असते. चांगल्या विचारांच्या चांगल्या कार्याच्या संगतीत आयुष्याचे सोने होते. वाईट कर्माच्या संगतीत सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. जेव्हा आपण सातत्याने सत्कृत्य आणि सद्विचार करतो तेव्हा सत्कार्य करण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच आपल्या ठायी निर्माण होते. मग इच्छा नसतानाही नव्हे, बुद्धीने कुकर्म करण्याचे मनाशी ठरविले असताना देखील समस्त संस्कारांचे समष्टी स्वरूप मन तसे करू देत नाही. आपले संस्कारच आपल्याला मज्जाव करून वाईटापासून परावृत्त करतात. आपल्या इंद्रियांवर आपल्याला ताबा ठेवता येणं म्हणजेच संयमी असणं. असे म्हणतात, देवाकडे जायचे तर कासवाप्रमाणे होऊन जा. कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी व्हा. ज्याला जगाचे स्वामी व्हायचे आहे त्याने आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे. ज्याला देव आपलासा करून घ्यायचा असेल त्याने प्रथम स्वतःचे मन आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. संयमामुळेच आपल्या अस्तित्वाला खरा अर्थ प्राप्त होतो. संत तुकाराम सांगतात, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे, आणोनी निराळे द्यावे हाती. इंद्रियाचा जय साधुनिय मन, कारण निर्विषय असे तेथे. भारतीय संस्कृतीमध्ये संयमाचे सुंदर दाखले आहेत. सतारीच्या तारा नुसत्या जमिनीवर ठेवल्या आणि त्यावरून बोटे फिरविली तर ध्वनी बाहेर पडणार नाही, पण त्याच तारा सतारीच्या खुंटीला बांधा. मग त्या बंधनात घातलेल्या तारांमधून सुमधुर संगीत येऊ लागते. मनाच्या संयमातूनही असेच जीवनाचे संगीत प्रकट होत असते. नदी दोन तीरांमधून वाहते, पुढे महासागराला मिळते. तिला तीरांचे बंधन आहे म्हणून हजारो एकर जमीन सुपीक करते, ओलावा देते. स्वैर संचार करणारी वाफ दुबळी असते, पण प्रचंड नळीत बंद केली की प्रचंड यंत्रे चालविते. धरणातल्या पाण्यापासून प्रचंड वीज निर्माण होते, अनेकांचे जीवन प्रकाशमय करते. भारतीय संस्कृतीमधील संयम, सुसंस्कार, बंधुभाव या मूल्यांचा संदेश देणाऱ्या महामानवांचे स्मरण करताना कविवर्य कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती समर्पक वाटतात. निद्रिस्त मुलाच्या कपाळावरील केस आईने बाजूला सारावेत, त्याप्रमाणे माझ्या मनस्थितीचे सारे अस्वस्थ किनारे, उदासीनतेचे, उद्वेगाचे, तत्वज्ञानाचे, तत्वशोधाचे, केव्हा देहातून प्रकटणाऱ्या सबळ वासनेचे, केव्हा मनात उसळणाऱ्या धूसर साधनेचे, हलक्या हाताने बाजूला सारून तुम्हीच मला उचललत सहस्त्र प्रकाश हस्तांनी आपल्या उराशी आणि म्हणालात, जगणं म्हणजे प्रेम करणं, फक्त प्रेम करणं.
मग ते जगणं तुझं असो, आमचं असो, अथवा तुला मला निर्माण करणाऱ्या त्या चराचर शक्तीचं, परमात्म्याचं असो. जगणं म्हणजे फक्त प्रेम करणं. आपण असंच परस्परांवर प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या भारतीय संस्कृतीचं, मन प्रसन्न करणाऱ्या परमार्थाचं पसायदान गाऊया. उदात्त मूल्यांची पूजाच उन्नत राष्ट्राला जन्म देत असते. या लेखातून आपण एक महत्त्वाचा संदेश घेतो की मूल्य ही बोलण्यात नव्हे, आचरणात असावी लागतात. माणूस मोठा असतो की नाही हे त्याच्या संपत्तीने नव्हे, तर त्याच्या मूल्यांवरून ओळखलं जातं. आज ज्या समाजात स्पर्धा, स्वार्थ आणि वेग प्राधान्य पावतो आहे, तिथं मूल्यांचा आग्रह धरणं हे एक शांत पण ठाम बंड आहे. आपणही या लेखातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात एखादं तरी मूल्य अधिक सच्चेपणानं जगायला सुरुवात करूया. पुन्हा भेटूच आणखी एका विचारप्रवृत्तक लेखासह. तोपर्यंत मूल्यांना कृतीची दिशा द्या. हा लेख आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.